विधानसभा निवडणुकीतील मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सातारा पुशेगाव मार्गावरील ईएसटी बस सेवा पर्यायी मार्गाने वळवली। कोरेगाव रहमतपूर रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी रहमतपूर रस्त्यावरील डी.पी. भोसले कॉलेजच्या इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे होत आहे। त्यामुळे कोरेगाव शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे। त्याचबरोबर सातारा ते पुशेगाव मार्गावर धावणाऱ्या एसटी बसेसच्या मार्गात एका दिवसासाठी बदल करण्यात आला आहे। या संदर्भात पोलीस अधीक्षक समीर शेख व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे। कोरेगाव ते रहमतपूर रस्ता हा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी जाणे आणि येण्यास पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। शनिवारी पहाटे 4:45 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा रस्ता बंद राहणार आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाच्या वतीने शनिवारी सातारा पुशेगाव सातारा मार्गावरील एसटी बसेस या कोरेगाव शहरात न येता त्या सातारा येथून भिवडी फाटा, जांबुद्रुक, जळगाव, आसगाव, तडोळसमत, कोरेगाव, कुमठे ते कुमठे फाटा आणि तेथून पुढे सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरून जातील। पुशेगावकडून येणारे एसटी बसेस देखील कुमठे फाटा, कुमठे, तडोळसमत, कोरेगाव, आसगाव, जळगाव, जांबुद्रुक, भिवडी फाटा येथून सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरून सातारकडे जातील। शनिवारी सकाळी 6 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत या पर्यायी मार्गाने एसटी बसेस चालवल्या जाणार असून त्यामुळे 6 किलोमीटर अंतर प्रवासासाठी वाढणार आहे। त्यामुळे एसटीच्या वाहतुकीत 1.5% तिकीट दरात वाढ होणार आहे। याबाबत नागरिकांनी आणि प्रवाशांनी नोंद घेऊन प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख व राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी केले आहे।